प्रतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामध्ये पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक. कोर्टानं तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भारत बंदमध्ये आंबेडकरी अनुयायी सहभागी. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्यावा. परभणीतील घटनेचा निषेध. परभणीतील घटनेचे पुण्यामध्ये पडसाद. पुण्यात गनिमी कावा संघटना आक्रमक. सिटी प्राईड येथे रस्ता रोको आंदोलन. परभणी घटनेच्या निषेधार्थ सांगोल्यात कडकडीत बंद. भीमसैनिकाचा तुरुंगात मृत्यूच्या निषेधार्थ आज सांगोला बंदची हाक. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ठाकरे पक्षाला पोलिसांनी रोखलं. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या तावडे हॉटेल परिसरामध्ये पोलिसांनी रोखलं. नांदेडमध्ये आंबेडकरी अनुयायांकडून रास्ता रोको आंदोलन. परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन. हिंगोलीत दगडफेक करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल. वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांनी कापूस जाळत केलं आंदोलन. वसईतील 29 गावांच्या हरकतींवर आतापासून सुनावणी तर आजपासून 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी बेकायदा असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास सुरू. बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई. शनिवारपासून तब्बल 6369 वाहनांची तपासणी. 1831 वाहन चालकांवर कारवाई. जालन्यातील पैठण फाटा येथे कारवर गोळीबारात कार चालक जखमी. गोंदी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये 7 लाखांचा गुटखा जप्त. सायबर पोलिसांनी सापळा रचत गुटखा आणणाऱ्या आरोपीसह गुटखा केला जप्त. लातूर बीड महामार्गावर भीषण अपघात. कार, ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.